नमस्कार, मी रुचिता. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. तृप्ती देसाईंनी जाहीर केली वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या पोलिसांची यादी. परिवहन खाते म्हणजे कोणाची खासगी मालमत्ता नाही, दरवाढीवर शरद पवार गट आक्रमक. भरत गोगावलेंनी स्वतःची उंची पाहून बोलावे, राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांचा टोला. आणि वादानंतर छावाच्या दिग्दर्शकांचा मोठा निर्णय, आक्षेप असलेला भाग काढला. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा या हिंदी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवण्यात आलं होतं. तसेच इतरही आक्षेपार्ह दृश्य दाखवल्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणारे चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, निर्माते आणि कलाकार यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी काही संघटनांकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मोठा निर्णय घेतला असून सिनेमातला महाराजांचा नृत्य करतानाचा भाग काढून टाकल्याची माहिती समोर येते. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने टीका करण्यास सुरुवात केली आहे. अशातच आज तृप्ती देसाई यांनी सोशल मीडियावर बीड जिल्ह्यातील 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली असून हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी वाल्मिक कराडचे निकटवर्तीय आणि मर्जीतले असल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली असून शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांनी मंत्री आदिती तटकरे यांच्या नियुक्तीविरोधात आंदोलन केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी गोगावले यांना चक्क स्वतःची उंची पाहून बोलण्याचा टोला लगावलाय. एवढंच नाही तर त्यांना गुवाहाटीतील इतर व्हिडिओ बाहेर काढण्याचाही इशारा दिलाय. यामुळे हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे. परिवहन खाते म्हणजे कोणाची खासगी मालमत्ता नाही, त्यामुळे एसटीच्या तिकीट दरांमध्ये करण्यात आलेली भाडेवाढ तात्काळ रद्द करावी, नाहीतर रस्त्यावर उतरण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आलाय. या संदर्भात पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल मातेले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. सामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्या सरकारची ही दुटप्पी भूमिका असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटीत सुरू असणाऱ्या मराठा आरक्षण मागणी उपोषणादरम्यान 2 उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असून त्यांना पुढील उपचारासाठी अंतरवाली सराटीतून उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे हलवण्यात आलंय. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी सामूहिक आमरण उपोषण सुरू असून या आमरण उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राज्यभरातून आलेले काही मराठा बांधव आणि भगिनी देखील या आमरण उपोषणात सहभागी झाले असून त्यातलीच काही जणांची तब्येत ढासळल्याचं पाहायला मिळते. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र.
सरसकट बीड जिल्हा बिहार होतोय असं बोलणं चुकीचं असल्याचं मत बीडच्या गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी व्यक्त केलंय. आम्ही जेव्हा बाहेर मुंबई पुण्याला जातो तेव्हा बीडचे लोकप्रतिनिधी म्हटलं की लोक लगेचच वेगळ्या दृष्टीने पाहतात, 2 पावले मागे सरकतात. अशा पद्धतीनं बीडची प्रतिमा खराब करणं लोकप्रतिनिधींनी बंद करावं. बीडची बदनामी होणं चुकीचं असल्याचं मत आमदार विजयसिंह पंडित यांनी मांडलंय. देशमुख कुटुंबाला तत्काळ न्याय मिळणं काळाची गरज असल्याचं मत शेकापा आमदार बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केलंय. त्यांनी आज सकाळी बीडमधील मस्साजोग गावी जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी माध्यमांसमोर बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस लवकरच न्याय देण्याचा निर्णय घेतील असं मत व्यक्त केलंय. या प्रकरणात धनंजय मुंडेंचे धागेदोरे सापडले तर नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा देणं गरजेचं असल्याचं सांगितलं. एवढे दिवस उलटून गेले तरी न्याय का मिळत नाही अशी खंत आमदार देशमुख यांनी व्यक्त केली. देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती असेल की बाबा लवकरात लवकर याचा सोक्षमोक्ष करून या तरुणाच्या कुटुंबाला आणि या गावाला न्याय मिळणं काळाची गरज आहे. धनंजय मुंडे मंत्री असल्यामुळे आरोपींना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना आश्रय मिळतोय असाही आरोप होतो. मी सोलापूर जिल्ह्यातला आहे. तत्कालीन परिस्थिती बऱ्याचशा लोकांकडून हे ऐकण्यात मिळतं, त्यात किती सत्य हे माहीत नाही. पण देवेंद्र फडणवीस हे खमके मुख्यमंत्री आहेत आणि ते लवकरच निर्णय घेतील असं मला वाटतं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, त्याचे जर कुठं त्यात धागेदोरे असतील तर मागणी होणं निश्चितपणे, त्याच्यात वास्तव्य असेल तर निश्चितपणे लोक मागणी करणं हे स्वाभाविक आहे. आणि जर तसे धागेदोरे सापडले तर मागणी करण्यापेक्षा एक नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनीच राजीनामा देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. जागतिक घडामोडी आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या मोठ्या विक्रीमुळे भारतीय शेअर बाजाराच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सुरुवात खराब झाल्याचं पाहायला मिळालं. देशांतर्गत बाजारात स्पष्टपणे मोठा आंतरराष्ट्रीय दबाव दिसत असून सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड नोंदवली गेली तर मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशकांमध्येही मोठी घसरण झाल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार मोठ्या प्रमाणात कोसळलाय. यामुळे गुंतवणूकदारांचे काही लाख कोटींचे नुकसान झाले. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. रायगड जिल्ह्यातील भोर वरंधा घाटात इको कारचा 100 फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. महाड रस्त्यावर उंबर्डे गावाच्या हद्दीत पहाटे 5 वाजता ही घटना घडली असून यात 1 जण ठार व 5 जण जखमी झालेत. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून या घटनेची माहिती मिळताच भोर सह्याद्री रेस्क्यू फोर्स टीमच्या मदतीने मृतदेह व जखमींना बाहेर काढून सही सलामत उपचारासाठी पुणे येथे रवाना करण्यात आले. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा मोरगाव रस्त्यावर दगडे वस्ती येथे गटाराचे चेंबर जाम झाल्याने अनेक महिन्यांपासून रस्त्यावर सांडपाणी वाहत आहे.
येथून जाणारे वाहनधारक हे पाणी चुकवत मार्ग काढण्याच्या प्रयत्नात अपघाताला बळी पडत असून येथील खड्ड्यांमध्ये आज सकाळी दुचाकीचा अपघात होऊन शालेय विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे। या घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। नमस्कार, मी संदीप मुकुटराव धायगुडे, ग्रामपंचायत सदस्य नीरा शिवतक्रार। मी सर्वप्रथम ग्रामपंचायत नीरा शिवतक्रारचा जाहीर निषेध करतो, कारण या दगडेवस्ती या रस्त्यावरती 2 खड्डे पडलेले आहेत। ग्रामपंचायत प्रशासनाला मी वेळोवेळी सांगूनसुद्धा ते प्रशासन दखल घेत नाही। तरी पण मी त्यांना विनंती करतो की कसल्याही पद्धतीमध्ये ह्या 2 दिवसामध्ये हे खड्डे बुजवण्यात यावे। ग्रामसेवक साहेब, सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे की गेल्या 15 दिवसामध्ये बाळू पाटलाच्या वाडीमध्ये जी घटना झाली तशीच घटना जर भविष्यकाळामध्ये इथे घडली तर याला फक्त ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील, हेच मी सांगतो। आणि मी हे जर खड्डे आणि ही जी गटरामुळे लिकेज होऊन हे रस्त्यावरती पाणी येतंय आणि हा रस्ता खराब होऊन हे खड्डे पडलेले आहेत आणि जर भविष्यकाळामध्ये जर एखादी दुर्घटना घडली तर त्याला सर्वस्वी आपण जबाबदार राहचाल। आणि हे खड्डे जर 2 दिवसामध्ये आणि इथला पाण्याचा प्रश्न जर 2 दिवसामध्ये नाही मिटला तर मी स्वतः आणि इथले ग्रामस्थांना घेऊन आम्ही ग्रामपंचायतीला टाळे ठोकू एवढीच विनंती करतो। तशी वेळ तुम्ही आमच्यावरती आणू नका। सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, मी तुम्हाला मनापासून हात जोडून विनंती करतो की लोकांची जीवाशी तुम्ही खेळू नका। थांबतो, धन्यवाद। भंडाऱ्यातील सन फ्लॅग आयर्न अँड स्टील कारखान्यात ब्राईट बार सेक्शनमधील क्रेनचा हुक तुटून कामगारांच्या अंगावर पडला। यात 2 कामगार गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर भंडाऱ्यातील लक्ष हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। विशेष बाब म्हणजे हे दोन्ही कामगार अप्रशिक्षित असून राज्य सरकारच्या 6 महिन्यांच्या योजनेतून ते प्रशिक्षण घेत होते। आजूबाजूच्या परिसरातील कारखान्यात असे नेहमीच प्रकार घडत असल्याने कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। जालन्यात पैशाच्या देवणघेवणीतून एकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। जालना शहरातील गायत्री नगर भागात ही घटना घडली असून रामेश्वर राग असं चाकूने वार करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे। या घटनेनंतर यातील आरोपी उमेश क्षीरसागर हा स्वतः सदर बाजार पोलीस ठाण्यात हजर झाला असून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आलाय। जालना शहरात भर दिवसा घडलेल्या या चाकू हल्ल्याच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। वेळ झाली आहे या बातमीपत्रासह या बातमीपत्रात इथेच थांबायची। पाहत राहा न्यूज अनकट।